त्र्यंबकेश्वरमधल्या पुढेतानंतर आता नाशिकमधले सराफ व्यापारी आयकर विभागाच्या रडारवर आहेत। आडगावकर, भंडारी आणि मिरजकर ज्वेलर्सची आयकरकडून चौकशी सुरू आहे। नोटाबंदीनंतरच्या 24 तासात कोण येऊन गेलं, किती वेळ दुकान उघडं होतं यासाठी आयकरनं दुकानांचं सीसीटीव्ही फुटेजही जप्त केल्याचं समजतंय। नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँक खात्यात मोठी रक्कम जमा केल्याप्रकरणी आयकर विभागानं हे चौकशी सत्र सुरू केल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। नोटाबंदीनंतर जमा झालेल्या मोठ्या कॅश प्रकरणी आयकर विभागानं राज्यभरातील ज्वेलर्सची चौकशी सुरू केली आहे। राज्यातल्या 64 ज्वेलर्सच्या दुकानात आयकर विभागानं सर्व्हे सुरू केला। पुण्यात 13 ठिकाणी अशा प्रकारची तपासणी करण्यात आली। रांका ज्वेलर्सनं नोटबंदीनंतर जमा केलेल्या 30 कोटी रुपयांची सगळी बिलं तपासली आहेत, तर आपल्या खात्यात कसलाही गैरव्यवहार झाला नसल्याचं रांका ज्वेलर्स यांनी स्पष्ट केलं। दरम्यान नागपूरच्या 9, नाशिकमध्ये 7, ठाण्यात 5, कल्याणमध्ये 5, सोलापूरमध्ये 5, अकोल्यात 4 ठिकाणी ज्वेलर्स अकाउंट तपासली जात आहेत। उत्तर प्रदेशच्या एटामध्ये स्कूल बसला झालेल्या अपघातात 24पेक्षा अधिक शाळकरी मुलांचा मृत्यू झाला, तर 40 मुलं जखमी झाली आहेत। वाळूचा ट्रक आणि स्कूल बसची समोरासमोर धडक बसल्यानं हा अपघात घडला। एटा इथल्या अलीगंज भागातील JS विद्या पब्लिक स्कूलची ही बस होती। अपघात झाला त्यावेळी LKG पासून 7वी पर्यंतचे 50 ते 55 विद्यार्थी बसमध्ये होते। या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये आता लवकरच फुल प्लेटऐवजी हाफ प्लेट भाजी सुद्धा मिळणार आहे। केंद्रीय अन्न मंत्रालयानं याबाबत एक मसुदा तयार केला असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। सध्या हॉटेलात गेल्यानंतर फुल प्लेट भाजी घेणं सक्तीचं आहे, त्यामुळे जर तुम्ही एकटे जेवायला गेलात तर अन्नाची नासाडी होतेच, शिवाय तुम्हाला फुल प्लेटचे पैसेही मोजावे लागतात। याच पार्श्वभूमीवर अन्न मंत्रालयानं हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे। महत्त्वाचं म्हणजे हाफ प्लेटसाठी पैसे देखील अर्धेच देता यावेत याबाबत सुद्धा विचार सुरू आहे। मुंबईतल्या प्रसिद्ध इरॉस थिएटर इमारतीमध्ये लावण्यात आलेल्या 4 ऑफिसचं सील काढण्यात आलं आहे। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर तातडीनं सील काढण्यात आलं। गेल्या अनेक दिवसांपासून खंबाटा एव्हिएशन आणि कर्मचाऱ्यांचा वाद सुरू आहे। गेल्या फेब्रुवारीपासून कर्मचाऱ्यांचे 5 कोटींचे पगार थकीत आहेत, त्यामुळे खंबाटा कंपनीची प्रॉपर्टी सील करण्यात आली आहे। मात्र खंबाटाच्या इरॉस थिएटर या कंपनीतील 4 ऑफिस भाडेतत्वावर दिली गेली आहेत, त्याचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचं समोर येत आहे। विराट कोहलीची टीम इंडिया इंग्लंड विरुद्धच्या 3 वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे। भारत आणि इंग्लंड संघांमधल्या 3 वन डे सामन्यांच्या मालिकेतली दुसरी वन डे आज कटकमध्ये खेळवण्यात येईल। कटकच्या बारामती स्टेडियमवर दुपारी 1:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल। भारतानं पुण्यातल्या पहिल्या वन डेत इंग्लंडवर 3 विकेट्स राखून दणदणीत विजय साजरा केला होता, त्यामुळे कटकची वन डे जिंकून मालिका खिशात घालण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहील। ॲट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा या मागणीसह अन्य काही मागण्यांसाठी सांगलीत बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला। काँग्रेस भवनापासून मोर्चाला सुरुवात झाली। जाहीर सभेनंतर मोर्चाची सांगता होईल। मुस्लिम बांधव देखील मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले।